अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या ध्या स्वामींचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला असा कधी अनुभव आला का? तुम्हाला शेजारी किंवा जॉबच्या ठिकाणी लोक विनाकारण त्रास देत असतात. आपण त्यांच्या वाटेला जात नाही तरी त्रास काही केल्या संपत नाही. तुमच्या तोंडावर वाईट बोलतात, माघारीसुद्धा तुमची बदनामी करत असतात. ह्यामुळे तुम्हाला सतत चिडचिड होत असेल, तुम्हाला सतत मानसिक त्रास होत असेल, त्यामुळे तुमचं स्वास्थ्य सतत खराब होत असेल, त्यामुळे तुम्ही कोणत्याच गोष्टीमुळे तुम्ही सुखी नसतात, तुम्हाला त्रास होत असतात. शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या मनात परिवर्तन होण्यासाठी स्वामी सेवेतील काही सेवा आपण आज बघणार आहोत. पण तत्पूर्वी व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. स्किप अजिबात करू नका, नाही तर तुम्हाला व्हिडिओ अजिबात समजणार नाही. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सेवा सुरू करू शकता. तुम्हाला फायदा होण्यासाठी स्वामी सेवेतील काळभैरव अष्टक आणि नवनाथ ग्रंथातील विशिष्ट अध्याय अत्यंत प्रभावी मानले जातात. तुमचे संरक्षण आणि अडथळे दूर करण्यासाठी काळभैरव अष्टकाचे पठण कसे करावे याचे पठण केल्याने तुम्हाला फायदा होतो. दररोज संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून एक वेळा काळभैरव अष्टक म्हणावे. आता याची तयारी कसं करावी, याचं आसन कसं मांडावं, तर पठण करण्यापूर्वी स्वच्छ स्नान करावे किंवा हातपाय धुवून शुद्ध व्हावे. शक्यतो काळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. पूजेसाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. बसण्यासाठी लोकरीचे किंवा कुशाचे आसन वापरावे. आता विधी कसा करावा, तर शांत चित्तानं बसून प्रथम भगवान काळभैरवाचे स्मरण करावे. त्यानंतर स्पष्ट उच्चारासह काळभैरव अष्टक पठण करावे. जर संस्कृत उच्चार जमत नसतील तर त्याचे मराठी भाषांतर किंवा ऑडिओ ऐकला तरी चालतो. पठण पूर्ण झाल्यावर ओम भैरवाय नमः या मंत्राचा यथाशक्ती किमान 11 वेळा तरी जप करावा. आता याचे नियम काय आहे, तर काळभैरव अष्टकाचे पठण करताना मनात कोणाबद्दलही आकस, राग किंवा वाईट विचार नसावेत. ज्या दिवशी तुम्ही हे पठण कराल त्या दिवशी पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा. पठण पूर्ण झाल्यावर काळभैरव महाराजांकडे संकटापासून रक्षण करण्याची आणि चुकांची क्षमा मागण्याची प्रार्थना करावी. आता याचा फायदा काय होतो, काळभैरव महाराज हे तंत्र, मंत्र आणि शत्रुबाधा किंवा शेजाऱ्यांकडून होणारा विनाकारण त्रास यापासून रक्षण करतात. आणि दुसरी सेवा बघणार आहोत. दुसरी सेवा आहे नवनाथ भक्तिसार अध्याय 24 कसे करावे. जर शेजारी खूपच जास्त वाद घालत असतील तर नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 24व्या अध्यायाचे दररोज एक वेळा वाचन करावे. नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 24वा अध्याय वाचण्यासाठी संकल्पयुक्त भक्तिभावाने आणि विशिष्ट नियमाचे पालन करून पारायण करावे. हे अध्याय विशेष फलदायी मानले जातात. 24वा अध्याय संकट निवारण आणि कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी वाचला जातो. हे पारायण तुम्ही कोणत्याही गुरुवारी, संकष्टी चतुर्थीला किंवा कोणत्याही शुभ दिवशी सुरू करू शकता. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी एकच निश्चित वेळ पाळावे. घरातील देवाऱ्यासमोर किंवा शांत ठिकाणी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. पूजाविधी आणि मांडणी कशी करावी, तर बसण्यासाठी स्वच्छ आसन घ्यावे आणि ग्रंथाला ठेवण्यासाठी चौरंग किंवा पाटाचा वापर करावा. पूजा सर्वप्रथम गणपती, कुलदैवत आणि नवनाथाचे स्मरण करावे. देवापुढे गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि ओदबत्ती ओवाळावे. तर संकल्पयुक्त वाचन पद्धत कशी करावी, हातामध्ये थोडे पाणी आणि अक्षता घेऊन आपली मनोकामना मनात उच्चारावी आणि ते पाणी जमिनीवर सोडावे. वाचन सुरू करण्यापूर्वी ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः किंवा
ओम नवनाथाय नमा या मंत्राचा 1 माळ जप करावा. त्यानंतर 24व्या अध्यायाचे शांत चित्ताने स्पष्ट उच्चारात आणि अर्थ समजून वाचन करावे. वाचन करताना मध्येच उठू नाही किंवा कोणाशी बोलू नाही. समाप्ती कशी करावी तर अध्याय पूर्ण झाल्यावर नवनाथाची आरती करावी. देवाला एखादे फळ किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. शेवटी न कळत झालेल्या चुकांसाठी क्षमा प्रार्थना करावी. संकट निवारणासाठी सलग 7 दिवस रोज 1 वेळा हा अध्याय वाचावा. तिसरी सेवा, स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करावा. तर कसे करावे? दररोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणावा. मंत्र सुरू करण्यापूर्वी स्वामीसमोर हात जोडून माझा एक अमुक त्रास दूर व्हावा आणि मला मानसिक शांतता मिळावी अशी प्रार्थना करावी. रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसून किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. जपानंतर स्वामींच्या चरणाची विभूती स्वतःला लावावी आणि घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रातील धूप किंवा उदबत्ती लावावी. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून ही सेवा किमान 21 दिवस सलग करा. तुम्हाला सकारात्मक बदल नक्कीच दिसेल. चौथी सेवा, रोज सकाळी किंवा संध्याकाळी हातात थोडे पाणी घेऊन माझं शेजारच्यांचं नाव माहीत असल्यास नाव घ्यावे. त्रास पूर्णपणे थांबून आमच्यात शांतता निर्माण होऊ दे असा संकल्प सोडावा आणि 11 वेळा तारक मंत्र किंवा 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आपण कोणाच्याबद्दल वाईट विचार करू नये ह्या भावाने विचार आपल्याला करायचा आहे. तुम्ही चांगल्या मनाने चांगल्या भावाने सेवा केली ना तर त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतील. आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे, ही सेवा करा, तुमचा त्रास नक्की कमी होईल. आणि ही स्वामींची लीला आहे आणि कृपा आहे आणि स्वामींची ही कृपा नेहमी तुमच्या पाठीशी असेल. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.